तुला राधा बनायचं म्हणून आमचा राग आला का तुला? आणि बॅक साईड उभी आता फास्ट. हे बघा छान असा आता गळा शिवलेला आहे. मागच्या सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता सकाळचे वाजले आहेत 4:30 आणि इकडे आता मी भाजी करून ठेवली आहे भेंडीची आणि कणिक चुरून ठेवली आहे. मुलांना उठवलं, मुलांचं आवरावर केलं, मी माझं सुद्धा आवरून घेतलं आहे. आणि आज सकाळी आता ओवीला तयार करायचं आहे, त्यामुळे मुलं आता दूधनं पोळी जेवण करत आहे. तर आता दोघे इकडे दूधनं पोळी जेवत आहे. दानिशचं झालं आणि ओवी ओवी काय घातलं तू? इकडे बघ ना, ब्लाऊज घातली आणि मिठी घातली हो ना. का बरं घातलं? तुला राधा बनायचं म्हणून आमचा राग आला का तुला? मग तू का बरं आमच्याकडे बघत नाही? लाजू राहिली. चल घे पटकन. चला तर आता ओवीची आंघोळ झाली म्हणून, आणि आता इकडे ओवीचं जेवण झालं, माझ्याही पोळ्या झाल्या की तिची तयारी करायला लागते आधी. आणि इकडे बेल काढून आहे पूजेसाठी. काय वे ओवी ते? काय वे ते? लावायचं आहे का ते? लावायचं आहे का ते? ठेव ठेव लवकर. काय आहे? काहीच नाही, ठेव. आयलॅशेस आयब्रो नाही. हे असं काम नाही करायचं चिऊ. चल तू खाली बस, आधी खाली बस. चल उभी हो. तर ओवी तिकडे छान असं ब्लाऊज शिवलं होतं आणि कपडा वाचला होता माझ्या ब्लाऊजमधून, आणि म्हणून त्याच्यामध्ये छान असं हा पण कपडा वाचला होता बाह्यामध्ये. आणि बॅक साईड ओवी आता फास्ट. हे बघा छान असा आता गळा शिवलेला आहे. मागच्या वर्षी खूप दिलं होतं ब्लाऊज ओवीला, आता खूप छान होत आहे. आणि इकडे हे लेस जे की आपण असे फ्लावर्स सारखे बांधू शकतो म्हणून असं ठेवलेलं आहे. दानिश पकडचं. आता काय कारभार करताय? एकदा सांगितलं ना हात लावायचा नाही म्हणून. काय चल तिकडे. चल बस खाली बस आता फास्ट. चला तर आता ओवीला आवडणारा विषय तो म्हणजे मेकअप, आणि मला आवडणारा म्हणजे मेकअप करून देणं. तर आता मी बसली आहे मेकअप करायसाठी. आता वाजले आहे 6:30 आणि इकडे आधी मी ओवीच्या चेहऱ्याला पूर्ण गळ्याला वॅसलीन लावली होती, त्यानंतर मॉइश्चरायझर क्रीम लावली, आणि जो एक स्प्रे होता माझ्याकडे तो हलकासा तिच्यावर चेहऱ्यावर पूर्ण स्प्रे करून घेतलेला आहे एकदाच. मध्ये मध्ये ते हातमध्ये टाकत होती म्हणून मी थांबू थोडी करत होती. आणि त्यानंतर मी साधा आपला कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे, कुठलाही फेस पावडर घेतलेला नाही आहे. साधा आपला जो पाऊंड्स पावडर असतो त्यांनी कवर केलं. त्यानंतर आपल्याला करायचा होता तो बेसिक म्हणजे मेन आपला आहे ते आय मेकअप. आणि आय मेकअपसाठी तिचं ब्लाऊज होतं जांभळ्या कलरचा, तर जांभळ्या कलरसाठी मी निळा जांभळा मिक्स करून आपल्या आय मेकअप केलेला आहे. तर आधी मी पूर्ण ब्राऊन कलरनी पूर्ण डोळे कवर करून त्यावर मी जांभळा कलर घेतलेला आहे. आणि कोपऱ्यामध्ये मी आपले थोडा ब्लॅक शेड जास्ती घेतला, म्हणजे थोडे साईडवरून डार्क दिसावेत म्हणून. तर आता इकडे ओवीचे कारनामे बघा, अशी त्रास देत होती आणि पूर्ण तिने डोळ्याचा मेकअप मिटवला आणि थोडा शिवा पण सुद्धा खाल्ल्या तिने. आणि कसं म्हणजे वेळ होते आणि खूप वेळ भरपूर होत होता, आणि तिला पण कळत होतं की हां मी म्हणजे करायला नाही पाहिजे, पण केलं. जास्त न रागवता मी पण आपल्या कामाला लागली. वेळ पुन्हा अजून, कारण वेळ खूप कमी होता आणि त्यामध्ये पण 1-2 रील्स बनवून झाल्या पाहिजे मला असं वाटत होतं. आणि वरून 8 वाजता तिला घरून निघायचं होतं, वाजले होते 6:30. 1.5 तासामध्ये मला तिला तयार करायचं होतं. आणि पुन्हा मी तिच्या डोळ्याचा मेकअप पुन्हा करून घेतलेला आहे एका डोळ्याचा. तर मी ओवीला हसायला लावलं, आणि त्या म्हणजे जो भाग हसल्यानंतर वर येतो त्यावर मी हायलायटर लावून घेतलेला आहे, चीनवर, कपाळावर अशा ठिकाणी. आणि थोडं ब्लशरसुद्धा लावलं. आणि नंतर मला ओवीला लावता येत नाही ते म्हणजे दुसऱ्याला लावायला तेवढं इझी जाते, पण ओवीचे फोटो माहीत नाही, वेगळाच आकार येते ओवीच्या होटाला, म्हणजे खूप मोठे मोठे असे वाटते. आणि तिला लिपस्टिक लावणं मला खूप डिफिकल्ट असं काम होते. तर आणि चेहऱ्यावर एक विसरली होती, गोल्डन कलरचं स्टीमर मला लावायचं होतं, तर ते मी लावून घेतलेलं आहे, कारण आपला लाचा जो आहे तो ओढणी आहे ते गोल्डन होणार आहे म्हणून. आणि चला त्यानंतर आता दानिशसुद्धा तिकडे दिसत असेल तुम्हाला आरशामध्ये, तो सुद्धा तो स्वतःची तयारीसुद्धा करत आहे. आणि ओवीला आता मला लावायचं आहे ते म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, आणि माझ्यासाठी एक टार्गेट होतो, म्हणजे कसं बरोबर आला पाहिजे, थोडंसंही चुकलं पाहिजे नाही, आणि जे आकार आहे दोन्ही साईडचा आपला गंधाचा तो बरोबर झाला पाहिजे. तर आधी मी आता ओवीचं गंध लावून घेते.
तर मग आता वेळ आली आपल्या दागिन्याची आणि तिला छोटा एक नेकलेस होता मोत्याचा आणि गोल्डन मोत्यामध्ये होता, तो मी तिला घालून दिला आणि त्यानंतर मी पहिली नथ घालून दिली मोत्याची. तर मग मला हे माझी गोल्डन नथ दिसली, ते घालून बघितली तर त्यामध्ये तो राधा नाही, एकदम म्हणजे देवीच दिसत होती. मी म्हटलं नाही मोत्याचंच ठीक आहे, म्हणजे राधा टाईप नाजूक चेहरा दिसेल, म्हणून मी तिला ती मोत्याची आपली छोटी नथ घालून दिली आणि मोत्याचेच ते माझ्याकडे कानातले होते. माझ्याकडे मी विकत काहीच आणलेलं नाही यामधलं, जे जे म्हणजे माझ्याकडे होतं अवेलेबल त्यामध्येच मी जुगाड करू करू तिला तयारी करून दिलेली आहे इकडे. आणि जे कानातले होते ते खूप परफेक्ट वाटतं मला, म्हणून मी हे कानातले जपून ठेवते तिच्यासाठी, जे वेल आहेत ते. आणि हा जो नेकलेस आहे तर तो मला खूप म्हणजे असा देवीचा लूक येणार असं वाटत होता, म्हणून मी तो पुन्हा काढून घेतला. नंतर जे मोत्याची माळ होती ते मी तिच्या गळ्यामध्ये घालून घेतली. चला तर आता मी इकडे तिचं आवरून घेते, भरपूर असा वेळ होत आहे आणि या व्हिडिओच्या नादामध्ये मला आणखी वेळ व्हायला नको. चला तर इकडे आता आपली राधा तयार आहे आणि इकडे मी एक एक तिला खूप वेळ झाला होता त्यामुळे मी एक एक शॉट करायला सांगत होती. तिच्याकडे बघून आई एक गाणं म्हणायला लागली होती, गवळण राधे जरा वाकुनी टाक सडा म्हणून. मग लक्षात आलं की हां, मग आणि आईने पण गडवा दिला तिच्या हातात आणि म्हणाली की टाक मग आता सडा. वाकुन टाक सडा, वाकुन टाक सडा, जरा दे जरा वाकुन टाक सडा. ओ मेरी छोटी सी किशोरी बड़ी प्यारी लागे, महारानी लागे, वृषभानु की दुलारी जग से न्यारी लागे. ओ मेरी छोटी सी किशोरी बड़ी प्यारी लागे, महारानी लागे, वृषभा. फायनली आता ओवी गेली, दानिश आधी गेला, त्याला सांग म्हटलं पप्पाजी आले एवढ्यांबर, खूप चांगलं झालं. पप्पाला न सांगता पप्पाजी घरी आले आणि दानिशला नेऊन सोडलं आणि आता लगेच तिचे 1-2 फोटो काढले, जसं की तुम्ही आता बघितलेलं असेल. तर जास्त काही फोटो काढले नाही आणि लगेच तिला पाठवलं. 8चा वेळ म्हटलं तर तरी ते वेळ झाला 8:15 इथेच वाजले. तर बरोबर 8 वाजता बस निघते आणि आता एवढा राडा पडला आहे घरामध्ये, तरी दानिशला मी भरपूर काही असं उचलायला लावलेलं आहे. आता सगळं मला उचलायचं आहे आणि हा सगळा पसारा आहे खालचा, इथे ठेवला होता आपला फोन आणि हे सगळं आता उचलत आहे आणि आता बरंच काही दानिशने उचलून ठेवलं. तर आता सोमवार आणि पूजासुद्धा करायची आहे, फराळाचं करायचं आहे, भरपूर काही. तर मी आधी हे उचलून घेते, सगळं करून घेते आणि मला सुद्धा जायचं आहे आता. आणि ओवीचा तुम्हाला लूक आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.